आजपासून म्हणजे 1 जुलैपासून फौजदारी कायद्याच्या संदर्भातील बऱ्याच गोष्टी बदलणार आहेत. विशेषतः भारतीय न्याय संहिता आजपासून 1860 मध्ये बनलेल्या इंडियन पिनल कोडची जागा घेईल. भारतीय नागरिक संरक्षण संहिता 1898 मध्ये बनलेल्या CRPCची जागा घेईल आणि 1872चा पुरावा कायदा सुद्धा आता बदलणार आहे. आता हे 3 नवीन कायदे लागू झाल्यानंतर अनेक नियम बदलतील, कायदे बदलतील आणि याच्यामध्ये नवीन कलमांचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे. काही जुनी कलमं जी आहेत ती बदलण्यात आलेली आहेत किंवा काढून टाकण्यात आलेली आहेत. नवीन कायदे लागू झाल्यानंतर सामान्य माणूस, पोलीस, वकील आणि न्यायालय यांच्या कार्यपद्धतीमध्ये खूप मोठा बदल होईल असं सांगितलं जाते. या कायद्यांमुळे प्रत्येक नागरिकास न्याय मिळण्यास सुलभता येईल. तसेच फौजदारी न्याय प्रक्रियेमध्ये भारत आगामी काळामध्ये पथदर्शी ठरेल असा विश्वास सरकारकडून व्यक्त केला जातोय. आज आपण माहिती घेऊयात या नवीन बदलांची, या कायद्यांची आणि आधीच्या कायद्यांपेक्षा हे वेगळे कसे आहेत हे सुद्धा समजून घेऊयात. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोलभिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. देशामध्ये 3 नवीन फौजदारी कायदे लागू करण्याचा उद्देश असा आहे की इंग्रजांच्या काळापासून लागू करण्यात आलेले नियम, कायदे हटवणं आणि त्याच्याऐवजी आजच्या काळानुसार आजचे कायदे बनवणं. फौजदारी संदर्भातील हे 3 नवे कायदे लागू झाल्यानंतर खूप साऱ्या गोष्टी बदलणार आहेत. आता देशभरामध्ये कुठेही 0 FIR दाखल करता येऊ शकतं. काही प्रकरणांमध्ये आरोपींच्या अटकेसाठी वरिष्ठांची परवानगी घेणं आवश्यक होणार आहे आणि याशिवाय काही प्रकरणांमध्ये पोलीस आरोपींना बेड्या घालत अटक सुद्धा करू शकतात. आता हे 0 FIR संदर्भात जे काही सांगण्यात आलेलं आहे त्याच्यामुळं फार बदल होणार आहेत असं सांगितलं जाते. म्हणजे देशामध्ये कुठेही 0 FIR दाखल करता येणार आहे. आजपर्यंत 0 FIR मध्ये कलम जी आहे ती कोणतीही जोडली जात नव्हती. 15 दिवसांच्या आतमध्ये 0 FIR संबंधित पोलीस स्थानकामध्ये पाठवावे सुद्धा लागत होते, ज्याच्यामध्ये आता बदल होणार आहे. अटक करण्यासाठीचे नियम नेमके आहेत काय? तर बघा, अटकेसाठीच्या नियमामध्ये फारसे बदल करण्यात आलेले नाहीयेत. भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 35 मध्ये नवीन सबसेक्शन 7 जोडण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये लहान मोठ्या गुन्हेगारांसह वृद्धांच्या अटकेसाठी काही नियम तयार करण्यात आलेत. आतापर्यंत आरोपीला अटक केल्याच्या तारखेपासून 15 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली जात होती. यानंतर आरोपीला कोर्टामध्ये हजर केल्यानंतर न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवलं जात होतं. पण आता पोलिसांनी अटक केल्यानंतर 60 ते 90 दिवसामध्ये कोणत्याही वेळी 15 दिवसांची पोलीस कोठडीसाठीची मागणी केली जाऊ शकते. नव्या कायद्याअंतर्गत पोलिसांवरच्या जबाबदाऱ्या सुद्धा वाढवण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक राज्य सरकारला आता जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्थानकामध्ये एका अशा पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती करावी लागणार आहे, ज्याच्यावरती व्यक्तीच्या अटकेसंदर्भातली सर्व माहिती ठेवण्याची जबाबदारी असणार आहे. बेड्या ठोकण्यासंदर्भातला नियम सुद्धा या नवीन कायद्यामध्ये फार महत्त्वाचा आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 43(3) मध्ये अटक अथवा कोर्टामध्ये सादर करताना आरोपीला बेड्या ठोकण्याचा अधिकार दिलेला आहे. नव्या कायद्यानुसार जर एखादा कैदी आधीच अपराधी किंवा ताब्यात घेतल्यानंतर पळ काढत असल्यास अथवा तो दहशतवादी हालचालींमध्ये सक्रिय असल्यास ड्रग संदर्भातील गुन्ह्यांसह अन्य गुन्ह्यांअंतर्गत त्या गुन्हेगाराला बेड्या ठोकता येऊ शकतात. जे पळपुटे गुन्हेगार असतात त्यांच्यावरती सुद्धा आता खटला चालणार आहे. आतापर्यंत कोर्टामध्ये उपस्थित असलेल्या गुन्हेगारावरती खटला चालवला जात होता, पण आता फरार घोषित करण्यात आलेल्या गुन्हेगारांवरती सुद्धा खटला चालवला जाऊ शकतो. नव्या कायद्यानुसार आरोप सिद्ध झाल्याच्या 90 दिवसानंतर सुद्धा जर का आरोपी कोर्टामध्ये हजर झाला नाही तर त्याच्या विरोधात खटला सुरू केला जाऊ शकतो. यावेळी कोर्ट असं मानणार नाही की आरोपीने निष्पक्ष सुनावणीचे अधिकार जे आहेत ते सोडलेले आहेत. याच्या पुढचा मुद्दा जो फार महत्त्वाचा आहे म्हणजे दया याचिका, जो आपल्या इथं फार चर्चेचा सुद्धा विषय आहे. या दया याचिके संदर्भातील नियमामध्ये सुद्धा आता या नवीन कायद्यानुसार बदल करण्यात आले आहेत. जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्यांना आपली शिक्षा कमी करणं अथवा माफ करण्याचा अखेरचा मार्ग काय आहे? तर तो दया याचिका आहे. त्याला आपण क्षमा याचिका असं सुद्धा म्हणतो. ज्यावेळी सर्व कायदेशीर मार्ग बंद होतात तेव्हा आरोपींकडे राष्ट्रपतींच्या समोर दया याचिका दाखल करण्याचा अधिकार असतो. आतापर्यंत काय होत होतं तर सर्व कायदेशीर अधिकार बंद झाल्यानंतर दया याचिका दाखल करण्यासाठी कालावधी जो आहे तो ठरवण्यात आलेला नव्हता. पण आता भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 472(1) अंतर्गत सर्व कायदेशीर पर्याय संपल्यानंतर आरोपीला 30 दिवसांच्या आतमध्ये राष्ट्रपतींच्या समोर दया याचिका दाखल करावी लागणार आहे. राष्ट्रपती दया याचिकेवरती जो काही निर्णय घेतील ती माहिती 48 तासांमध्ये केंद्र सरकारला, राज्य सरकारला, त्यांच्या गृह विभागाला आणि कारागृहातील अधीक्षकांना द्यावी लागणार आहे.
मॉब लिंचिंग सुद्धा मधल्या काळामध्ये फार महत्त्वाचा असा विषय होता. त्या संदर्भात सरकारवरून टीका सुद्धा करण्यात आली होती. पण याच सरकारनं आता या मॉब लिंचिंगला या नवीन कायद्यांमध्ये स्थान दिलेलं दिसून येतंय. फौजदारी खटल्यांची सुनावणी 45 दिवसांच्या आत पूर्ण करावी लागणार आहे. नवीन कायद्याअंतर्गत जर का सामूहिक बलात्काराचं प्रकरण असेल तर 20 वर्षाचा तुरुंगवास किंवा जन्मठेपेची सुद्धा तरतूद आहे. अल्पवयीन मुलीवरती जर का सामूहिक बलात्कार करणारा असेल, दोषी असेल तर जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा सुद्धा केली जाऊ शकते. खोटं बोलून संबंध ठेवणं हा देखील गुन्हा मानला जाणार आहे आणि महिला अधिकाऱ्याच्या उपस्थितीतच पीडितेचं म्हणणं काय आहे ते ऐकून घेतलं जाणार आहे, रेकॉर्ड केलं जाणार आहे. 7 वर्ष किंवा त्याहून अधिक शिक्षा असलेल्या प्रकरणांमध्ये फॉरेन्सिक तपासणी सुद्धा केली जाणार आहे आणि मॉब लिंचिंगच्या प्रकरणामध्ये सुद्धा 7 वर्षाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. क्रिमिनल प्रोसिजर कोड ज्याला आपण CRPC म्हणतो, या CRPC मध्ये एकूण 484 कलम होती. तर भारतीय नागरी सुरक्षा संहिता जी आहे BNSS याच्यामध्ये 531 कलम आहेत. याच्यामध्ये ऑडिओ व्हिडिओ म्हणजेच इलेक्ट्रॉनिक माध्यमातून गोळा केलेल्या पुराव्यांना सुद्धा महत्त्व देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर कोणत्याही गुन्ह्यामध्ये कारागृहामध्ये जास्तीत जास्त शिक्षा भोगलेल्या कैद्यांना जामिनावरती सोडण्याची तरतूद नवीन कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. कोणताही नागरिक गुन्ह्याच्या संदर्भात कुठेही मगाशी सांगितलं तसं शून्य FIR जो आहे तो सुद्धा दाखल करू शकतो. आता या कायद्यामध्ये एक मुद्दा फार इंटरेस्टिंग आहे, तो म्हणजे पोलीस अधिकारी किंवा सरकारी अधिकाऱ्यावरती खटला चालवण्यासाठी संबंधित प्राधिकरणाकडून 120 दिवसांच्या आत परवानगी घ्यावी लागणार आहे. परवानगी जर का नाही मिळाली तर ती मिळाली आहे असं 120 दिवसानंतर मानण्यात येईल, जे की फार महत्त्वाचे आहे. भारतीय नागरी संरक्षण संहितेच्या कलम 417 मध्ये असं नमूद करण्यात आलं आहे की कोणकोणत्या प्रकरणांमध्ये शिक्षेला उच्च न्यायालयामध्ये अपील करता येणार नाही. जर एखाद्या दोषीला उच्च न्यायालयानं 3 महिने किंवा त्यापेक्षा कमी कारावास किंवा 3000 रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा जर का ठोठावलेली असेल तर त्याला उच्च न्यायालयामध्ये आव्हान देता येणार नाहीये. IPC मध्ये कलम 376 जे होतं ते असं होतं की ज्या अंतर्गत 6 महिन्यांपेक्षा कमी शिक्षेला आव्हान देता येत नव्हतं. म्हणजेच काय, आता या नव्या कायद्यामध्ये काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. जर का एखाद्या दोषीला सत्र न्यायालयानं 3 महिन्याचा तुरुंगवास किंवा त्यापेक्षा कमी कारावास किंवा 200 रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा जर का ठोठावलेल्या असतील तर त्यालाही त्या व्यक्तीला आव्हान देता येणार नाहीये. त्याचबरोबर कोणत्याही गुन्ह्यासाठी दंडाधिकारी न्यायालयानं 100 रुपये दंड ठोठावलेला असेल तर त्याच्या विरुद्ध सुद्धा अपील करता येणार नाहीये. मात्र तीच शिक्षा अन्य काही शिक्षेसोबत दिलेली असेल तर मात्र निश्चितपणे त्याला आव्हान देता येऊ शकतं. कारागृहामध्ये वाढते कैदी, या कैद्यांची संख्या हा कायमच चर्चेचा विषय राहिलेला आहे आणि हा कारागृहातील कैद्यांच्या वाढत्या संख्येचा भार कमी करण्याच्या उद्देशानं भारतीय नागरी सुरक्षा संहितेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि जे स्वागतार्ह पाऊल असल्याचं मानलं जाते. या नवीन कायद्याच्या कलम 479 मध्ये अशी तरतूद आहे की जर एखाद्या अंडर ट्रायल कैद्यानं त्याच्या शिक्षेच्या 1/3 पेक्षा जास्त शिक्षा कारागृहामध्ये भोगलेली असेल तर त्याला जामिनावरती सोडलं जाऊ शकतं. पण ही सवलत जी आहे ती प्रथमच गुन्हे करणाऱ्या कैद्यांना मिळणार आहे. जन्मठेपेच्या शिक्षेची गुन्हा केलेल्या अशा कैद्यांना जामीन दिला जाणार नाहीये. जर एखाद्या कैद्याला फाशीची शिक्षा झालेली असेल तर ती जन्मठेपेमध्ये बदलली जाऊ शकते. तसंच जन्मठेपेची शिक्षा झालेल्या दोषीची शिक्षा 7 वर्षाच्या तुरुंगवासामध्ये बदलता येऊ शकते. तसंच 7 वर्ष किंवा त्याहून अधिक कारावासाची शिक्षा झालेल्या गुन्हेगारांना जी शिक्षा झालेली ती 3 वर्षाच्या तुरुंगवासामध्ये बदलली जाऊ शकते. तर 7 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी शिक्षा झालेल्या दोषींना दंड सुद्धा केला जाऊ शकतो. हे नवीन बदल याच्यामध्ये दिसून येत आहेत. यासोबतच भारतीय पुरावा कायदा म्हणजे BSA याच्यामध्ये एकूण 170 कलम आहेत. भारतीय पुरावा कायद्यामध्ये याच्या अगोदर 167 कलम होती. नव्या कायद्यामधले 6 कलम जी आहेत ती रद्द करण्यात आलेली आहेत. त्याच्यामध्ये 2 नवीन विभाग, 6 उपविभाग जोडण्यात आलेले आहेत आणि साक्षीदारांच्या संरक्षणाची तरतूद याच्यामध्ये करण्यात आलेली आहे, जो की फार महत्त्वाचा मुद्दा आहे. सर्व इलेक्ट्रॉनिक पुरावे जे आहेत ते सुद्धा कागदी पुराव्यांप्रमाणे न्यायालयामध्ये वैध असतील आणि याच्यामध्ये ईमेल,
सर्व्हर लॉग, स्मार्टफोन, व्हॉइसमेल यासारख्या रेकॉर्डचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे, ज्याच्यावरून सरकारवरती मधल्या काळामध्ये टीका सुद्धा झालेली होती. महिला आणि लहान मुलांशी संबंधित गुन्हे जर का असतील त्याच्यासाठी या नवीन कायद्यामध्ये तरतूद करण्यात आलेली दिसून येते. कलम 63 अंतर्गत बलात्काराची व्याख्या करण्यात आलेली आहे. कलम 64 मध्ये बलात्काराच्या शिक्षेचा उल्लेख आहे. यासोबतच सामूहिक बलात्कारासाठी 70 कलम याच्यामध्ये दिलेले आहे. लैंगिक छळाच्या गुन्ह्याची व्याख्या जी आहे ती कलम 74 मध्ये करण्यात आलेली आहे. आणि जर का तो व्यक्ती दोषी आढळला तर जास्तीत जास्त फाशीच्या शिक्षेची सुद्धा याच्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. स्टॉकिंग ज्याला आपण म्हणतो ते पाठलाग करणं, कलम 77, कलम 79 जे आहे ते हुंडा मागणं आणि कलम 84 जे आहे ते हुंडाबळी या संदर्भातल्या व्याख्या इथं केलेल्या दिसून येतात. म्हणजे याविषयी शासन अधिक कठोर पाऊल उचलेल असं स्पष्टपणे दिसून येते. देशद्रोहाचं कलम मात्र इथे स्पेसिफिकली मेन्शन केलेलं नाही असं सांगितलं जाते. म्हणजे भारतीय न्यायिक संहितेमध्ये देशद्रोहाशी संबंधित कोणतेही वेगळं कलम नाहीये. IPC 124A हा देशद्रोहाचा कायदा होता. नवीन कायद्यामध्ये देशाच्या सार्वभौमत्वाला कोणी आव्हान दिलं, अखंडतेवरती हल्ला केला तर यासारख्या प्रकरणांची व्याख्या जी आहे ती कलम 145 ते 158 याच्यामध्ये करण्यात आलेली आहे. कलम 147 म्हणतं की देशाविरुद्ध युद्ध पुकारल्याबद्दल दोषी आढळल्यास त्या व्यक्तीला मृत्यूदंड किंवा जन्मठेपेची शिक्षा दिली जाईल. कलम 148 मध्ये असा कट रचणाऱ्यांना जन्मठेपेची, तर कलम 149 मध्ये शस्त्र गोळा करणाऱ्या किंवा युद्धाची तयारी करणाऱ्यांना जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. नवीन कायदा जो आहे याच्यामध्ये दहशतवादाची त्यांनी स्पेसिफिकली व्याख्या केलेली दिसून येते. म्हणजे आतापर्यंत दहशतवादाची स्पेसिफिक अशी काही व्याख्या नव्हती, पण आता ती बनवण्यात आलेली आहे. याच्यामुळं आता कोणता गुन्हा हा दहशतवादाच्या कक्षेत येणार हे निश्चित झालेलं आहे. भारतीय न्यायिक संहितेच्या कलम 113 नुसार भारताची एकता, अखंडता आणि सुरक्षितता धोक्यात आणण्याच्या उद्देशानं सामान्य जनतेला किंवा त्यातील एखाद्या विभागाला घाबरवण्याचा किंवा सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवण्याचा जर का कोणाचा हेतू असेल आणि जो कोणी भारत किंवा इतर कोणत्याही देशामध्ये हे असं कृत्य करत असेल तर ते दहशतवादी कृत्य मानलं जाणार आहे. आता याच्या व्याख्येमध्ये आर्थिक सुरक्षा हा शब्द सुद्धा जोडण्यात आलेला आहे. याच्या अंतर्गत बनावट नोटा किंवा नाण्यांची तस्करी किंवा त्याचा प्रसार करणं, त्याचा प्रचार करणं हे सुद्धा दहशतवादी कृत्य मानलं जाणार आहे. याशिवाय कोणत्याही सरकारी अधिकाऱ्यावरती बळाचा जर का वापर केला गेला तर ते सुद्धा दहशतवादाच्या कायद्याच्या कक्षेमध्ये येणार आहे. याच्यावरून मधल्या काळामध्ये सरकारवरती टीका सुद्धा झालेली होती. नवीन कायद्यानुसार बॉम्बस्फोटाव्यतिरिक्त जैविक, किरणोत्सर्गी, आण्विक किंवा इतर कोणत्याही धोकादायक मार्गाने कोणताही हल्ला जर का केलेला असेल ज्याच्यामुळे एखाद्याचा मृत्यू किंवा दुखापत झाली असेल, होऊ शकत असेल तर ते दहशतवादी कृत्य म्हणून गणलं जाणार आहे. याशिवाय देश किंवा परदेशामध्ये भारत सरकार किंवा राज्य सरकार कोणत्याही मालमत्तेची नासधूस करणं, नुकसान करणं हे सुद्धा दहशतवादाच्या कक्षेमध्ये येणार आहे. जर का एखाद्या व्यक्तीला माहिती असेल की कोणतीही मालमत्ता जी आहे ही दहशतवादी कारवायातून मिळवली गेलेली आहे, तरी सुद्धा त्या व्यक्तीने ती मालमत्ता ताब्यामध्ये ठेवली तर ते सुद्धा दहशतवादी कृत्य मानलं जाणार आहे. आणि अशा खूप साऱ्या गोष्टी या नवीन कायद्यामध्ये समाविष्ट करण्यात आल्या. स्पेसिफिकली अगदी क्लिअर कट मेन्शन करण्याचा प्रयत्न या नवीन कायद्यामध्ये करण्यात आलेला आहे. आता या कायद्यांमध्ये अजून काय काय गोष्टी आहेत ते येणाऱ्या काळामध्ये हळूहळू आपल्या समोर येईलच, त्याच्याविषयीची चर्चा होईलच. याच्यामध्ये कुठे लूप होल्स आहेत, काय काय ड्रॉबॅक्स आहेत, हे सर्व गोष्टी समोर येतीलच. पण सध्या तरी नवीन फौजदारी जे कायदे आहेत याच्यामुळं न्याय प्रक्रियेची कार्यक्षमता वाढेल, तसंच न्याय व्यवस्थेतील त्रुटी जी आहे ती कमी होण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तेवढं विसरू नका. धन्यवाद.